नमस्कार. जय श्रीराम. आपण गेल्या 7 भागापासून श्रीरामाची सुंदर रामकथा ऐकत आहोत. तुम्ही प्रत्येक भागाला भरभरून प्रेम देतायत, कथा मन लावून ऐकत आहात, तुमचे सुंदर प्रतिसादही देत आहात. यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार. जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि इतर राम भक्तांनाही शेअर करा. म्हणजे श्रीरामाची पवित्र कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग श्रीरामाचे नाव घेऊन आजच्या कथेला सुरुवात करूया. गेल्या भागात आपण पाहिले की श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण वनवासासाठी अयोध्येतून निघाले. त्यांच्याशिवाय संपूर्ण अयोध्या नगरी दुःखी झाली होती. इकडे श्रीरामाला निरोप देऊन आता त्याच्या पुढची कथा ऐकूया. श्रीरामाला निरोप देऊन सुमंत रिकामा रथ घेऊन अयोध्येत परत आले. रिकामा रथ पाहून सर्व अयोध्यावासी दुःखी झाले. सुमंत थेट महाराजांकडे, दशरथांकडे गेले. महाराजांनी सुमंतला एकटेच आलेलं पाहून व्याकुळ झाले आणि म्हणू लागले की सुमंता, माझे राम कुठे आहे, माझी सीता कुठे आहे, लक्ष्मण कुठे आहे. हे बोलताच महाराजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले. ते म्हणाले की मी किती पापी पिता आहे. धर्मस्वरूप रामाला मी वनवासात पाठवलं, आता माझं लग्नाला काहीच अर्थ उरला नाही. तेव्हा गुरुदेव वशिष्ठ महाराजांना म्हणाले की समजवले, महाराज असे दुःख करू नका. श्रीराम पितेचे वचन पाळण्यासाठी वनात गेले आहेत. सीता माता पत्नी धर्म पाळण्यासाठी त्यांच्यासोबत गेले आणि लक्ष्मण मोठ्या भावाची सेवा करण्यासाठी गेला आहे. तुम्ही धीर धरा, तुम्ही चिंता करू नका, सर्व काही ठीक होईल. हे सांगून वशिष्ठ ऋषी आणि सुमंत बाहेर गेले. पण महाराज दशरथांचे मन काही शांत झालेच नाही. सतत ते राम राम असे म्हणतच व्याकुळ होत होते. तेव्हा आणि कौसल्याला दशरथ म्हणते, राणी, माझी शेवटची वेळ जवळ आली आहे. आज मला माझे एका जुन्या कर्माचं फळ मिळत आहे. एक अंध ऋषीने दिलेले शाप आज मला खरं ठरणार आहे असं वाटते. कौसल्या मातांनी आश्चर्याने विचारले, महाराज कोणतं शाप? तेव्हा दशरथ म्हणाले, खूप वर्षापूर्वी मी जेव्हा युवराज होतो, मला शब्दभेदी बाण जाणवण्याचा खूप अभिमान होता. एकदा रात्री शरयू नदीच्या काठी शिकार करण्यासाठी गेलो. पाण्याचा आवाज ऐकून मला वाटले एखादा प्राणी पाणी पित आहे. मी आवाजाच्या दिशेने बाण सोडलो आणि तो बाण एक निरापराध ऋषी कुमाराला जाऊन लागले. तो म्हणजे श्रवण कुमार होते. मग मी धावतच त्याच्या जवळ गेलो. श्रवण कुमार वेदनेने तडफडत म्हणाले, हे युवराज, माझे आई वडील दोघेही आंधळे आहेत. ते माझी वाट पाहत आहेत. कृपा करून त्यांना हे पाणी दे आणि त्यांना हे घडलेले प्रकार सांग. इतके बोलून श्रवण कुमाराने बाण सोडले. मग ते पाण्याचा कळश घेऊन मी अंध आई वडिलांकडे गेलो. ते प्रेमाने म्हणाले, बाळा श्रवण, इतका का उशीर झाला, आधी आम्हाला पाणी दे. मग मी काहीच बोललो नाही. तेव्हा त्या अंड्या पेटेला समजले की मी त्यांचा मुलगा नाही. त्यांनी विचारले, तू कोण आहेस? मग मी सांगितलो की मी दशरथ आणि सर्व घडलेले प्रसंग सांगितले. यात त्या श्रवण कुमारचे आई वडील दुःखाने कोसळले आणि म्हणाले की दशरथा, एका बाणाने तू आमच्या तिघांचेही जीव घेतलास. आम्ही असे पुत्रवियोगाने तडफडत प्राण सोडत आहोत. तसेच तुलाही एक दिवस पुत्रवियोगाने तडफडत प्राण सोडावे लागेल. हे आमचा शाप आहे. इतके बोलून त्या दोघांनी प्राण सोडले. ही गोष्ट सांगून महाराज दशरथ कौसल्याला म्हणाले, आज ते शाप खरे ठरत आहे. मला सर्वत्र रामच दिसत आहे. राम राम असे म्हणत श्रीरामांच्या विरहात तडफडत महाराज दशरथांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच वेळी चित्रकुटीतील पर्णकुटीमध्ये श्रीराम ध्यानात करत बसले होते. अचानक त्यांना आपल्या पिताश्रींचे रथ दक्षिण दिशेला जाताना दिसले. त्यांनी ही गोष्ट लक्ष्मणाला सांगितली. लक्ष्मण म्हणाले, रामदादा, तुम्ही पिताश्रींची खूप काळजी करत आहात. तुम्हाला म्हणूनच असा भास झाला. चिंता करू नका, सर्व काही ठीक असेल. श्रीराम म्हणाले, तसंच असू दे, आणि पुन्हा ध्यानात बसले. इकडे अयोध्येत कौसल्या माता आणि सुमित्रा मातांनी महाराजांच्या शरीरावर पडून जोरात आक्रोश करू लागले. हे सर्व आक्रोश ऐकून राजवाड्यातील सर्वजण धावत आले. काही क्षणात ही दुःखद बातमी संपूर्ण अयोध्येत पसरली. प्रजालाही आपल्या प्रिय राजाच्या निधनाचे मोठा दुःख झाला. त्यानंतर गुरुदेव वशिष्ठ मंत्री आणि सभासदांना बोलवून सभा भरवली.
वशिष्ठ ऋषी म्हणाले, महाराज दशरथांचे निधन झाले आहे. श्रीराम आणि लक्ष्मण वनात आहात, तर भरत आणि शत्रुघ्न कैकेयी देशात आहात. राजा नसल्यामुळे राज्य अराजकतेत जाऊ नये म्हणून आधी आपण महाराजांचे शरीर सुगंधी तेलात सुरक्षित ठेवूया आणि ताबडतोब भरताला अयोध्येला बोलावूया. वशिष्ठ ऋषींनी एक दूताला कैकेयी देशाला पाठवले आणि त्यांना सांगितले की भरताला वाटेत काही दुःखद बातमी सांगू नका. एवढंच सांगा की गुरुदेवांनी तुम्हाला तातडीने अयोध्येला बोलावले आहे. दूत कैकेयी देशात पोहोचले आणि भरताला निरोप दिला. भरताने लगेच विचारले, पिताश्री, रामदादा, लक्ष्मण आणि तिन्ही माता सुखरूप आहेत ना? दूत म्हणाले, सर्व कुशल आहेत. तुम्ही आणि शत्रुघ्न ताबडतोब अयोध्येला चला. हे ऐकताच भरत आणि शत्रुघ्न कोणताही विलंब न करता अयोध्येकडे निघाले. भरत अयोध्येत पोहोचले आणि ते राजवाड्यात गेले. त्यांनी पाहिले की कैकेयी माता पांढरी साडी नेसून बसल्या आहेत. हे पाहून भरतांना मोठा धक्का बसला. भरतांनी नमस्कार करून विचारले, माते, पिताश्री कुठे आहेत आणि तुम्ही अशा का दिसत आहात? कैकेयी दुखी आवाजात म्हणाली, बाळा, तुझे पिताश्री आता या जगात नाहीत. हे ऐकताच भरतांच्या पायाखालची जमीन सरकली. ते रडू लागले आणि म्हणाले, माते, पिताश्रींना काय झाले आणि रामदादा कुठे आहेत? मी त्यांना भेटायला जातो. कैकेयी म्हणाली, बाळा, धीर धर. शेवटच्या क्षणी महाराज फक्त राम राम असेच म्हणत होते. भरत आश्चर्याने म्हणाले, काय, रामदादा पण त्यांच्या जवळ नव्हते? मग ते कुठे आहेत? कैकेयी शांतपणे म्हणाली, महाराजांनी रामाला 14 वर्षाचा वनवास दिला आहे. लक्ष्मण आणि सीतेही त्यांच्यासोबतच वनात गेले. हे ऐकताच भरत थरथर कापू लागले. ते म्हणाले, हे कसे शक्य आहे? माझे रामदादा तर धर्माची मूर्ती आहेत. त्यांनी कोणता अपराध केला? कैकेयी म्हणाले, त्यांचं काही दोष नाही. मी महाराजांकडून 2 वर मागितले होते, तुझ्यासाठी अयोध्येचे राज्य आणि रामासाठी 14 वर्षाचा वनवास. पितेचे वचन पालन करण्यासाठी रामाने 14 वर्षाचा वनवास स्वीकारला आणि ते वनात गेले. रामाच्या विरह सहन नाही झाल्यामुळे तुझे पितेने प्राण सोडले. ते ऐकून भरताच्या डोळ्यात अश्रू आले. ते संतापाने म्हणाले, आई, तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेस. रामदादा मला स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होता आणि तू त्यांनाच वनात पाठवलीस. अशा राज्याची मला मुळीच इच्छा नाही. हे पाप माझ्यासाठी केल्यास असे म्हणूच नको. कैकेयी म्हणाली, बाळा, मी हे सर्व तुझ्या भल्यासाठीच केले. भरत ठामपणे म्हणाले, नाही, हे माझं भलं नाही, हे माझं सर्वनाश आहे. आश्वासन, तू माझी माता नाहीस. मी रामदादांना परत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या अयोध्येच्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार फक्त रामांचाच आहे. मी त्यांनाच परत आणीन आणि त्यांच्या चरणी हे राज्य अर्पण करेन. असे म्हणत भरत महाराज दशरथांच्या पार्थिवाजवळ गेले. त्यांनी आश्चर्य भरलेल्या डोळ्यांनी वडिलांना प्रणाम केले आणि मनोमन प्रतिज्ञा केली, माताश्री, मग पिताश्री, मी श्रीरामांना परत अयोध्येला घेऊन येईन. त्यांनाच या राज्याचे राजा बनवेन. मग भरतांनी आपल्या पिताश्रींचे विधियुक्त अंत्यसंस्कार केले. महाराज दशरथांचे सर्व अंत्यसंस्कार झाल्यानंतर गुरुदेव वशिष्ठांनी राज्यसभा भरवली. त्यांनी भरताला बोलावून म्हटले, बाळा, महाराजांनी दिलेल्या वचनामुळे श्रीराम वनात गेले आहेत. आता राज्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू अयोध्येचे राजा हो आणि प्रजेचे रक्षण कर. हे ऐकताच भरत नम्रपणे म्हणाले, गुरुदेवा, हे राज्य माझे नाही. अयोध्येच्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार फक्त माझे रामदादाच आहे. मी त्यांच्या जागी कधीच राजा होणार नाही. भरत पुढे म्हणाले, चला आपण सर्वजण वनात जाऊ. श्रीरामांना परत अयोध्येत घेऊन येऊ आणि त्यांचा राज्याभिषेक करू. चल, जर त्यांना अयोध्येला यायला नकार दिले तर मीही त्यांच्यासोबत वनातच राहीन, पण रामाशिवाय अयोध्येत परत येणार नाही. भरताचे शब्द ऐकून संपूर्ण सभा भारावून गेली. गुरुदेव वशिष्ठ आनंदाने म्हणाले, धन्य आहेस भरता. तुझ्यासारखा धर्मप्रिय, त्यागी आणि भावावर इतका प्रेम करणारा भाऊ जगात दुर्मिळ आहे. तुझा हा संकल्प नक्की पूर्ण हो. त्यानंतर भरत कौसल्य मातेकडे गेले. त्यांना नमस्कार करून म्हटले, माते, मला आशीर्वाद द्या. मी रामदादांना परत आणण्यासाठी चित्रकूटाला जातो. मग कौसल्य माता म्हणाली, बाळा, राम आपले वचन कधीच मोडणार नाही. भरत नम्रपणे म्हणाले, माते, तुम्ही माझ्यासोबत चला. तुमचे प्रेम आणि विनंती रामदादा नक्की ऐकतील. कौसल्य मातांनी होकार दिला. त्यानंतर भरतांनी सर्व मंत्र्यांना आज्ञा दिली, रथ, घोडे आणि सर्व तयारी करा. आपण सर्वजण चित्रकूटाला जाऊ.
आपल्या खऱ्या राजाला रामांना सन्मानाने परत अयोध्येत घेऊन येऊ. इतक्यात काही काही माता मरता जवळ आल्या आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या, बाळा, माझ्याशी राग घेऊ नकोस, मलाही तुमच्या सोबत वनात घेऊन दे. मी पण रामाची माफी मागेन आणि रामाला परत आणण्यासाठी विनंती करेन. भरत काहीच बोललेला नाही. तो रामांना परत आणण्यासाठी आपल्या पवित्र दृढ संकल्पात लागले आणि त्याची तयारी करू लागले. आणि सर्वजण मिळून तिन्ही माता व भरत, शत्रुघ्न आणि सर्व अयोध्यावासी मिळून चित्रकूटाकडे जाण्यास तयारी केली आणि चित्रकूटात जाऊन पोहोचले. आज आपण ही कथा इथपर्यंत थांबवूया. त्याच्या पुढची कथा नंतरच्या भागात घेऊया. जय श्रीराम.